कोल्हापूर विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचं काम 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी आपल्याला दिली आहे। त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। कोल्हापूर तिरुपती हवाई सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याबरोबरच कोल्हापूरच्या हवाई सेवेनं अन्य 5 शहरही जोडण्याचा आपला मनोदय आहे। तसंच कमी दृश्यमान वातावरणातही विमान उतरण्यासाठी ILS सिस्टीम कोल्हापूर विमानतळावर लवकरच कार्यान्वित केली जाईल, असंही खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सध्या कोल्हापूर विमानतळावर सुरू असणाऱ्या विस्तारित आणि आधुनिक टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा घेतला। 274 कोटी रुपये खर्चाचं हे महत्त्वाकांक्षी काम असून सध्या युद्ध पातळीवर या इमारतीचं बांधकाम सुरू आहे। आजवर झालेल्या कामाची पाहणी संजीव कुमार यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत केली। तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्याशीही चर्चा केली। यावेळी खासदार महाडिक यांच्या हस्ते संजीव कुमार यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी संजीव कुमार यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला। आजवर झालेल्या टर्मिनल इमारतीच्या बांधकाम प्रगतीबद्दल संजीव कुमार यांनी समाधान व्यक्त केलंय। तसंच 10 डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिल्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचा आपला मनोदय असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूरमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री मोदीजींच्या माध्यमातून 274 कोटी रुपयाची विकास कामं सध्या सुरू आहेत। टर्मिनल बिल्डिंग अंतिम टप्प्यामध्ये आहे, रनवेचं काम पूर्ण झालेलं आहे, नाईट लँडिंग सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या बाबी त्याची थोडीशी पाहणीसुद्धा चेअरमन साहेबांनी आज आपण या ठिकाणी केलेली आहे। अतिशय सकारात्मक काम चाललेलं त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। कोल्हापूरच्या विमानतळाची जी उर्वरित कामं आहेत ती 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही आता त्यांनी त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंटनं दिलेली आहे। आता आम्ही सगळी पाहणी केलेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच किंवा जास्तीत जास्त जानेवारीमध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजयदादा या सगळ्यांच्या समवेत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन इमारतीचं भव्य दिव्य असं उद्घाटनसुद्धा करण्याची आता चर्चा आम्ही संजीव कुमारजी यांच्यावर केलेली आहे आणि मला त्यात खात्री आहे की हे सगळं लवकर पूर्ण होईल। कोल्हापूरचं विमानतळ अत्याधुनिक हवाई सोयीसुविधांनी परिपूर्ण व्हावं यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत। याचाच एक भाग म्हणून या विमानतळावर ILS सिस्टीम बसवण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। पावसाळी हवा किंवा दाट धुक्यामुळे कमी झालेल्या दृश्यमान स्थितीमध्ये विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरण्यासाठी ही सिस्टीम उपयुक्त ठरेल, असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। नव्यानंच कोल्हापूरमध्ये ILS एक सिस्टीम बसवायची आहे। धुक्यामुळं काही वेळा आपली विमानसेवा खंडित करावी लागते, तर ILS सिस्टीम बसल्यानंतर ती जी अडचण आहे ती निघून जाईल, तर त्याची एक माहिती आता त्यांना दिलेली आहे। कमी प्रवासी संख्या असल्याचं कारण सांगत कोल्हापूर तिरुपती हवाई सेवा 14 डिसेंबर नंतर खंडित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। यासंबंधी खासदार महाडिक यांना विचारता त्यांनी ही हवाई सेवा खंडित होणार नाही यासाठी आपण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर नांदेड, नागपूर, इंदोर, गोवा या मार्गावर हवाई सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसंच सध्या बंद असणारी कोल्हापूर अहमदाबाद हवाई सेवा जानेवारी अखेरपर्यंत सुरू होईल। तसंच कोल्हापूर विमानतळावरून 180 सीटर एअरबस सुरू करण्याबाबतही चर्चा झाल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर तिरुपती फ्लाईट बंद होणार म्हणून काही वृत्तपत्रातून बातम्या आल्या होत्या, त्या संदर्भातही त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी बंद होऊ नये किंवा वेळ बदलून मिळावी यासाठी प्रयत्न करू अशी एक सकारात्मक माहिती त्यांनी दिलेली आहे। कोल्हापूरमधून नवीन 2-3 सेक्टर आपण सुरू करणार आहोत। कोल्हापूर, नांदेड, नागपूर, इंदोर, गोवा अशी एक 3-4 ठिकाणची मागणी आपली आहे। अहमदाबाद जी बंद झालेली होती, कोल्हापूर अहमदाबाद, तीसुद्धा साधारण जानेवारी एंडपर्यंत परत सुरू होईल अशी सुद्धा आता त्यांनी ताबडतोब फोन करून दिलेला विचारून माहिती दिलेली आहे। कोल्हापूर विमानतळाला उजळाईवाडी परिसरातून जोडणाऱ्या रस्त्यांची उंची वाढवावी ही ग्रामस्थांची मागणी रास्तच आहे।
आपण या मागणीशी सहमत असून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत ग्रामस्थांची मागणी मान्य होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली. यावेळी प्रोजेक्ट इंजिनियर प्रशांत वैद्य, सरव्यवस्थापक किशन कुमार, इलेक्ट्रिकल इन्चार्ज प्रकाश डुबल, नियंत्रण कक्ष अधिकारी राजेश अस्थाना, सिद्धार्थ भस्मे, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, समीर शेठ उपस्थित होते.